नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 12वी मराठी विभाग 5वा, जो की आहे व्याकरण आणि लेखनाचा. 20 गुणांचा हा विभाग आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर व्याकरण आणि लेखन दोन्ही एकत्र आहे. व्याकरण 10 गुणांचं आहे आणि लेखन जे आहे ते 10 गुणांचं आहे. म्हणजे 10 गुणांचा या ठिकाणी तुम्हाला निबंध लिहायचा असतो. 5 तुम्हाला ऑप्शन्स असतात आणि त्या 5 ऑप्शनपैकी कोणत्याही एका विषयावरती तुम्हाला निबंध लिहायचा असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधी व्याकरण पाहणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लेखन पाहणार आहोत. सो व्याकरण जे की 10 गुणांचे आहे आणि अतिशय सोपे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात आणि 10 पैकी 10 गुण याच्यामध्ये मिळवणं इझी आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय पहिला प्रश्न. तर सूचनेनुसार कृती करा असं साधारणतः हा प्रश्न असतो 10 गुणांचा. याचं उत्तर लिहिताना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा वरती कृती 5 असं लिहायचंय. त्याच्यामधलं अ लिहायचंय. तुम्हाला लिहायचं आहे मार्जिनच्या आतमध्ये. त्याच्यानंतर फर्स्ट, त्याच्यामधलं य आणि यचं जे काही उत्तर आहे ते, तर तुम्हाला उत्तर लिहिताना हा पूर्ण त्याचा पाठ द्यायचा आहे की कुठे त्याचं उत्तर आहे किंवा कुठल्या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे. ठीक आहे. सो पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. याच्यामध्ये तुम्हाला एकतर पर्याय निवडा असे पण प्रश्न असतात किंवा डिरेक्टली उत्तर लिहा असे पण प्रश्न असतात. तर पर्याय लिहा, पर्याय निवडा हा प्रश्न जर आला तर तो इझी आहे, कारण तुमच्याकडे ऑलरेडी 4 ऑप्शन्स आहेत आणि त्यातलाच एक आन्सर असणार आहे. सो त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे की माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात, असं हे प्रश्नार्थी वाक्य आहे. आणि प्रश्न असा विचारलाय की तुम्हाला या वाक्याला विधानार्थीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो आता याच्यामध्ये तुमच्याकडे काही ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन असा आहे की माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात. याचा अर्थ असाच होतो की माणसं स्वतःचा छंद विसरतात. तर हे बरोबर असू शकतं. आपण अजून रीड करूया. माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात, तर नाही. या ठिकाणी सांगितलं की विसरतात किंवा विसरू शकतात, म्हणजे लक्षात नाही ठेवत आहेत. सो दुसरा पर्याय चुकीचा आहे. माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत, हे पण चुकीचे आहे, कारण ते सांगितलंय की विसरतात. सो हे चुकीचं आहे. नेक्स्ट असं आहे की माणसं स्वतःचा छंद किती लक्षात ठेवतात. सो लक्षातच ठेवत नाहीत, विसरतायत. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन रॉंग आहे. सो पहिला आन्सर करेक्ट आहे की माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे सूचनेप्रमाणे सोडवा. हे पण एका मार्कासाठी आहे. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. इथे विधानार्थी वाक्य आहे आणि तुम्हाला याचं प्रश्नार्थक मध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. आता जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल तेव्हा अर्थात शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. कधी कधी आपण नाही देत, मार्क्स जातात. आता याचं कन्व्हर्शन कसं करायचंय? जगात सर्व सुखी असा कोणी नाही हे विधानार्थी, म्हणजे आपल्याला विचारायचं आहे की कोण आहे सुखी, कोण आहे हे आपल्याला विचारायचंय. सो याचा आन्सर होऊ शकतं की जगात सर्वात सुखी असा कोण आहे. जगात सर्वात सुखी असा कोण आहे. आणि ऍज युजल शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. हे झालं तुमचं आन्सर. सो इथे विचारले कोणी नाही, तर आपण विचारणार आहोत की मग कोण आहे. ठीक आहे. सो हे झालं प्रश्नार्थक वाक्य. नेक्स्ट आहे योग्य पर्याय निवडा. प्रतिक्षण या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहायचे आहे. सो प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणी किंवा क्षणोक्षणी, तर यासाठी येणार आहे अव्ययभाव समास. नेक्स्ट आहे दशदिशा या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. तर दशमध्ये दश आलंय म्हणजे कोणताही अंक आलेला आहे. जेव्हा कोणताही अंक एखाद्या सामासिक शब्दामध्ये येतो तर जनरली तो समास असतो द्विगु समास. याचं उत्तर आहे द्विगु समास. तबेल्यातून व्रात्य घोडा अचानक पसार झाला. तर या वाक्यामधला प्रयोग ओळखायचा आहे. पहिला ऑप्शन आहे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भाव्य प्रयोग आणि यापैकी नाही. तर इथे जो घोडा आहे जो की आपला कर्ता आहे आणि पसार झाला म्हणजे कर्ता आणि क्रियापद दोन्ही पण सेम ह्याच्यामध्ये असल्यामुळे हे असणार आहे कर्तरी प्रयोग. कारण ज्याप्रमाणे आपण घोडा बदलू, म्हणजे ज्याप्रमाणे आपण कर्ता बदलू त्याप्रमाणे आपलं क्रियापद बदलणार आहे. आता इथे घोडे असतं तर पसार झाले, म्हणजे अशा पद्धतीने जर कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर ते असतं कर्मणी प्रयोग. हे जर कर्मानुसार बदलत असतं तर तो असला असतं कर्मणी प्रयोग. सो या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे कर्तरी प्रयोग. नेक्स्ट आहे योग्य पर्याय निवडा. कर्मणी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहायचं आहे. सो इथे आपलं जे क्रियापद असणार आहे तर ते कर्माप्रमाणे बदललं पाहिजे, तर ते असणार आहे कर्मणी प्रयोग आणि कर्ता स्टेबल असणार. सो त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले. भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच. आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता आणि सैनिकाने शत्रूला सीमेवरती रोखले. आता याच्यामध्ये सैनिकाने शत्रूला सीमेवरती रोखले. आता हे जे आहे तर ते सैनिकानुसार बदलते. सो तो कर्ता आहे. नेक्स्ट आहे आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला. आता या ठिकाणी आम्ही स्टेबल आहे. धैर्याचा मुखवटा चढवला म्हणजे याप्रमाणे कर्माप्रमाणे जे क्रियापद आहे तर ते बदलते. भाग्यश्री जणू आमच्यात नव्हती, इथे पण भाग्यश्रीनुसार क्रियापद जे आहे तर ते बदलणार. त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले. या ठिकाणी कर्मानुसार क्रियापद नाही बदलत आहे. सो हे कर्मणी नाहीये, हे पण कर्मणी नाहीये. थर्ड जे आहे तर ते कर्मणी आहे. त्याच्यामुळे आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता हे झालं कर्मणी प्रयोग. हे पण कर्मणी नाहीये. नेक्स्ट आहे योग्य पर्याय निवडा. एका मार्कासाठी आहे.
दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं, मामांजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. तर या ठिकाणी तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे 4 पैकी. आता इथे अन्वय अलंकार नाही, म्हणजे इथे काय सांगितलंय की काहीतरी अतिशयोक्ती सांगितली किंवा काहीतरी एक्स्ट्रा सांगितलंय. सो दॅट इज अतिशयोक्ती. त्याच्यामुळे अलंकार असणार आहे अतिशयोक्ती. करेक्ट आन्सर इज अतिशयोक्ती. नेक्स्ट आहे उपमान ओळखा. तर तुम्हाला इकडे एक अगेन वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यामधलं उपमान ओळखायचं आहे. उपमेय उपमान, त्याच्यामधलं उपमान ओळखायचं आहे. सो सागरासारखा गंभीर सागरच. आता इथे आपण सागराची तुलना सागराशी करतोय. सो इथे उपमान काय आहे? सागरच. सो सागरच हे उपमान आहे. नेक्स्ट आहे विसर्ग देणे. या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायामधून ओळखून लिहा. सो विसर्ग देणे म्हणजे काय? अनुस्वार देणे, सोडून देणे, सावध असणे की जागृत असणे. विसर्ग देणे म्हणजे स्टॉप करणं ती गोष्ट किंवा ती गोष्ट संपवणं. तर या ठिकाणी संपवणं या अर्थी काय आहे? सोडून देणं. त्याच्यामुळे दुसरा ऑप्शन करेक्ट आहे. सोडून देणं हे करेक्ट आहे. नेक्स्ट आहे विसर्ग देणं. हा जो वाक्प्रचार आहे याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. सो काहीतरी आपण सोडून देतोय. मग एखादी गोष्ट आपण सोडून दिली तर एक वाक्य या ठिकाणी काय बनू शकतं? तुम्ही कोणती वाक्य बनवू शकता? सो कोरोनाने आईची मृत्यू होऊन देखील रमेश त्याच्या दुःखाला विसर्ग देऊन कामाला लागला. म्हणजे या ठिकाणी एक मोठं दुःख आहे ते त्याने सोडून दिलं आणि त्याचं कर्तव्य त्याने बजावलं. ठीक आहे. सो वाक्य असं आहे की कोरोनाने आईचा मृत्यू होऊन देखील रमेशने त्याच्या दुःखाला विसर्ग देऊन तो कामाला लागला. सो हे आन्सर लिहिल्यानंतर तुम्हाला जे ऍक्च्युअल आपलं वाक्प्रचार आहे त्याच्या खाली अंडरलाईन करायचं आहे, जेणेकरून तुम्ही त्याला हायलाईट करू शकाल आणि परीक्षकाला सांगू शकाल की तुम्ही याच्यामध्ये हे वाक्प्रचार वापरलेला आहे. ठीक आहे. सो याचा अर्थ आपल्याला कळलेला आहे, याचा वाक्यात उपयोग पण केलाय. सो तुम्हाला इथे जे काही वाक्प्रचारावरती प्रश्न येतात ते याच पॅटर्नचे असतात की एकतर पहिल्यांदा वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे आणि मग त्या वाक्प्रचाराचा उपयोग तुम्हाला वाक्यामध्ये करायचा आहे. असं मिळून 2 मार्कांसाठी वाक्प्रचार येतात. सो जर तुम्हाला वाक्प्रचार वगैरे हवे असतील तर मी ते ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. समासावरती पण व्हिडिओ अपलोड केला, सो तुम्ही ते चेकआउट करू शकता आणि याची प्रॅक्टिस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न 5वा आ. याच्यामध्ये तुम्हाला या 5 विषयांपैकी कोणत्याही एका विषयावरती निबंध लिहायचा आहे. याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. याच्यामध्ये आपण प्रत्येक विषयावरती वेगळा निबंध पाहणार आहोत आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स हवे असतील, प्रॅक्टिस पेपर्स हवे असतील तर हे जे ओसवाल पब्लिकेशनचं बुक आहे हे तुम्ही रेफर करू शकता. याच्यामध्ये हे तुम्हाला माहिती असेल की 2022 चा प्रश्न आहे. तर अशाच पद्धतीने इतर जे काही पेपर्स आहेत ते पण तुम्हाला पाहायला मिळतील, त्याचे आन्सर्स पाहायला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एकाच पुस्तकामध्ये सगळे विषय आहेत, इंग्लिश, मराठी, हिंदी वगैरे सगळं. सो तुम्हाला एक्स्ट्रा बुक्स रेफर करायची गरज नाही पडणार. आन्सर्स पण आहेत, एक्स्ट्रा क्वेश्चन पेपर्स पण आहेत आणि PYQs पण आहेत. सो हे बुक्स नक्की चेकआउट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट.